बापूंनी उमेदवारी घेतलेली आहे. परंतु मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो. त्याच्याशी प्रतारणा कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत होते, पण माझ्या घरात 7 मत आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते. हे बी आम्ही अनुभवलंय. त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेते ते बघून सगळ्या भूमिका ठरवून होत नाही. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में भतरा. समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे. त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरवू. पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही मनात काही शंका कुशंका आणायचं कारण नाही. मी या गॅलेक्सीच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं डॉक्टर बोंडे परिवार, त्यांच्या सर्व सहकारी, त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या हसून अशी चांगली सेवा घडत राहावी. बाकी स्वार्थ ठेवायचा नाही, परमार्थ करायचा आहे. परमार्थ करता करता स्वार्थ सुद्धा साधला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त काही उहापोह करायची गरज नाही. फक्त सवलत देताना गरीबाला द्या, मोठ्याला देऊ नका. मी या मताचं आहे. तुम्ही काय करता आमच्यासारखं आले गेले की चला माझ्या राहूद्यानं काय करायचंय. अरे आमच्याकडून 10 घ्यायचे तिथं 5 7 घे, आपलं 10 घ्यायचं तर 15 घ्या. पण एखाद्या गरीबाची 10ला मागणी करत असताना त्याची जर पात्रता नसेल तर त्याला 5 मध्ये सुद्धा तुम्ही घेऊन त्याचं समाधान करा. हेच खरं पुण्याचं काम आहे असं मला ठिकाणी म्हणायचंय. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणीला का असावं ह्याच्यासाठी जे आम्ही लढा उभा केला. फक्त हे सगळी परिस्थिती आम्ही उघड्या डोळ्यानं अनुभवलेली आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तेवढा अग्रेसिव्ह त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी होतो. आणि ते उद्धव साहेबांनी परभणीला गव्हर्नमेंट कॉलेज मंजूर करून दिलं. त्याबद्दल मी त्यांचं आयुष्य फार ऋणी आहे. त्यामुळे बोंडे बहिणींनी, बोंडे सरांची जी काही कौतुक केलं, खरंच भाग्यवान तुम्हाला पती मिळाले, पण त्यांना सुद्धा पत्नी भाग्यवान मिळाली आहे. त्यामुळे तुमच्या दोघांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा गॅलेक्सी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी तुम्ही आम्हाला मनपूर्वक बोलावलंय, आमचं मनपूर्वक स्वागत केलं, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझं मनोगत संपवतो.